वॉल कुंपण केलेलं होतं, आमची पाटी पण लावली होती. पण लॉकडाऊनमध्ये काही लोकांनी तिथे अवैध कब्जा केला आणि आमचे कंपाऊंड काढून टाकले. आमची वॉल्स तिथे केलेलं आम्ही जी पाटी लावली होती तीही काढून टाकली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या प्लॉटवर अतिक्रमण केले. और इसमें सबसे ज़्यादा उनको शह मिल रही है भूमि अभिलेख वालों से, क्योंकि उन्होंने बिल्कुल 2 घंटे में हम लोगों को टाइम दिया, 2 घंटे में आप सारे कागज लाओ, जबकि हमारे वकील बीमार थे। उसके बावजूद भी उन्होंने उनके फेवर में रिजल्ट दिया और अभी भी उन्होंने उनके हिसाब से मोजनी वगैरह कर ली। नमस्कार, आज आपण नांदेड शहरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी येण्याचं एकच कारण आहे की नांदेड शहरातील वसरणी परिसरामध्ये जे गट नंबर आहे 45/1 म्हणजे ह्या ठिकाणच्या प्लॉटवर गेल्या काही वर्षापासून या ठिकाणच्या जवळपास 60 ते 70% प्लॉट धारकांवर या ठिकाणी काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक कब्जा करून मूळ त्या प्लॉटचे बनावट कागदपत्र तयार करून त्या मूळ जे प्लॉट धारक आहे त्यांच्यावर अन्यायकारक त्रास दिलेला आहे आणि हे मूळ प्लॉट धारकांनी आम्हाला आमची जागा मिळावी, आम्हाला आमचे प्लॉट मिळावेत यासाठी शासन दरबारी गेल्या 1 वर्षापासून सातत्याने दरवाजा ठोठावत आहेत। मात्र गेल्या 1 वर्षापासून त्यांनी शासनाकडे आपल्या कागदाची संचिका जरी सादर केलेली असली तरी त्या प्लॉट धारकांना म्हणजे वसरणी येथील 45/1 या गट नंबर धारकातील जे प्लॉट धारक आहेत, जे मूळ कागदपत्र त्यांच्याकडे आहेत, जे मूळ मालक आहेत, त्यांना शासनाकडून अद्यापही न्याय मिळालेला नाही। त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आज 28 तारखेला त्यांनी आज पुन्हा एक याचिका दाखल केलेली आहे की बाबा आम्हाला आमचे जे मूळ प्लॉट आहेत आम्हाला आमची मूळ कागदपत्राची पाहणी करून आम्हाला देण्यात यावं, अशी त्यांनी मूळ कागदपत्राची छाननी सुद्धा करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे। तर आपल्यासोबत या ठिकाणी जे अर्जदार आहेत, जे 45/1 या गट नंबरचे मालक आहेत ते या ठिकाणी आहेत। नेमकं ही प्रकरण नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। ताई नमस्कार। तर आपण सांगाल आपली जे वसरणी परिसरामधली जे काही घटना आहे की आपण हे प्लॉट कधी घेतला होता आणि नेमकं हे कोणत्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे, काय सांगाल यासंदर्भात? आम्ही हे प्लॉट 1992च्या नकाशानुसार घेतले होते। आमच्याकडे रजिस्ट्री आहे। आम्ही प्लॉट घेतल्यानंतर तिथे वॉल कुंपण केलेलं होतं, आमची पाटी पण लावली होती। पण लॉकडाऊनमध्ये काही लोकांनी तिथे अवैध कब्जा केला आणि आमचे कंपाऊंड काढून टाकले। आमची वॉल्स तिथे केलेलं आम्ही जी पाटी लावली होती तीही काढून टाकली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या प्लॉटवर अतिक्रमण केले। आज आम्ही 1 वर्षापासून आमच्या प्लॉटसाठी धडपड करून राहिलो आहे। महानगरपालिकेच्या, कलेक्टर ऑफिसच्या, आयुक्त कार्यालयामध्ये चक्रावर चक्रा मारून राहिलो आहे, पण आम्हाला अजूनही न्याय मिळालेला नाही आहे। आणि त्या लोकांनी न्यायप्रविष्ट प्रकरण असताना सुद्धा तिथे अवैध कब्जा केलेला आहे। आम्हाला लवकरात लवकर आमचे प्लॉट मिळावे अशी कलेक्टर साहेबांना आमची विनंती आहे। नक्कीच गेल्या 1 वर्षापासून यांनी वसरणी येथील प्लॉट आम्हाला मिळावेत अशी मागणी शासन दरबारी करत आहेत। मात्र गेल्या 1 वर्षापासून त्यांना आतापर्यंत न्याय मिळाला नाही। ही याचिका कोर्टामध्ये सुद्धा आहे, कोर्टाकडून सुद्धा त्यांना आदेश आलेले आहेत की या जागेवरचे जे काही अतिक्रमण आहेत त्यांची पाहणी करावी, तपासण्यात यावी। मात्र या ठिकाणचे काही भूमी अभिलेखच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून ह्या जे बनावट कागदपत्र बनवणाऱ्या व्यक्तींना पाठीशी घालण्याचं काम केलं जात आहे असं हे तक्रारदार आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आता शासनानं ह्या मूळ प्लॉटधारकांना कोण्या पद्धतीनं प्लॉट देईल हे पाहण्याची गरज आहे। आपल्यासोबत या ठिकाणी शोभा राठे मैडम सुद्धा आहेत, जे प्लॉटधारक आहेत। क्या मैडम, ये जो अपना वसरणी परिसर में आपने जो प्लॉट थे, क्या बात है, क्या हो गई, क्या गड़बड़ हो गई, आप क्या कहना चाहेंगे? सर, हमने 2000 के पहले हमारी प्लॉट की रजिस्ट्री हो गई थी। 1992 के हिसाब से जो लेआउट है उसके हिसाब से 2006 में जो भूखंड माफिया लोग हैं यहाँ के, उन्होंने 2006 में वापस उस जगह को उनके बच्चों के साथ में जो प्लॉट धारक, जो रियल प्लॉट के जो मालिक थे, उनसे, उनके बच्चों से उन्होंने प्लॉट लिए और वहाँ पे हमारे जो बाउंड्री लगाई गई थी तार की, उन्होंने वो निकाल दिए। और उन्होंने 2000 अभी जो लॉकडाउन के समय उन्होंने बनावट नक्शा बनवाया है और 2000 लॉकडाउन के समय उन्होंने वहाँ पे पूरा अतिक्रमण करके वहाँ पे पूरा रोड वगैरह सब बना लिया, डेवलपमेंट की है वहाँ पे। जबकि वहाँ पे गवर्नमेंट की भी ओपन स्पेस है, सब है। हमने बहुत बार रिक्वेस्ट की कि आपकी ओपन स्पेस लीजिए, लेकिन अभी तक उन्होंने कुछ लिया नहीं। और इसमें सबसे ज़्यादा उनको शह मिल रही है भूमि अभिलेख वालों से, क्योंकि उन्होंने बिल्कुल 2 घंटे में हम लोगों को टाइम दिया, 2 घंटे में आप सारे कागज लाओ, जबकि हमारे वकील बीमार थे। उसके बावजूद भी उन्होंने उनके फेवर में रिजल्ट दिया और अभी भी उन्होंने उनके हिसाब से मोजनी वगैरह कर ली, जबकि कोर्ट की तरफ से आदेश है कि जैसे थे वैसे ही रहने दो। उसके बावजूद भी उन्होंने कुछ सुना नहीं, न कोर्ट का उन्होंने आदेश
का मान्य किया ना जिला अधिकारी साहब का भी आदेश माना। तो हमें उसके लिए हमें न्याय चाहिए, सिर्फ यही हमारी विनती है। नक्कीच नांदेड शहरामध्ये जे काही भूमाफिया जे तयार झालेले आहेत या भूमाफियांना या नांदेड शहरामध्ये काही विभागाकडून म्हणण्यापेक्षा भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात त्यांना वाव मिळत आहे असं आता राठी मॅडम यांनी सांगितलं आहे। आणि जर सर्वात महत्त्वाचं जर या ठिकाणी सांगायचं झालं तर हे वसरणी परिसरामधलं जे 45/1 हे गट नंबरमध्ये जवळपास 70 ते 80 प्लॉट धारक आहेत आणि ह्या सर्वांच्याच प्लॉटवर त्या ठिकाणी बनावट कागदपत्र आणि बनावट रजिस्टर करून ह्यांचे प्लॉट त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि या ठिकाणी त्याच्या नावाची नंबर प्लेट असलेली जागा त्यांनी उकळून फेकून टाकून दिलेली आहे, तारेचे कुंपणसुद्धा काढून टाकण्यात आलेलं आहे आणि ह्या सर्वांचे पुरावे ह्या व्यक्तींकडे असताना सुद्धा नांदेड प्रशासन यांना न्याय मिळू शकत नाही, न्याय देऊ शकत नाही। आतापर्यंत त्यांनी न्यायासाठी शासन दरबारी आपले दरवाजे ठोठावत आहेत, परंतु आता तरी आपल्याला शासनानं न्याय द्यावं अशी मागणी या ठिकाणी मूळ मालकाकडून मूळ प्लॉटधारकाकडून होत आहे। आणि जर समजा असे जर प्लॉटधारकांवर जर प्लॉट मालकांवर जर अशी जर वेळ येत असेल तर नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये प्लॉट खरेदी करणाऱ्या व्यक्तींमध्ये आता एक चिंतेचं वातावरण निर्माण होऊ शकते की बाबा आपलं प्लॉट असं जर चोरीला जात असेल तर प्लॉट घेऊन काय ठेवावं अशी भीतीसुद्धा या ठिकाणी नांदेड शहरामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे नक्कीच या जे वसरणी परिसरातल्या प्रकरणामध्ये नांदेड जिल्हाधिकारी आणि आता जे उच्च न्यायालय आहे हे काय भूमिका देईल आणि काय निर्णय देईल याकडे सर्व नांदेड जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरामॅन संदीप सोबत यादव लोकडे, नांदेड।